सातारा येथील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर एक अत्यंत विदारक घटना घडली। पाटण तालुक्यातील सडादा ढोली येथील राजू झोरे वय वर्ष 25 आणि त्यांची पत्नी राणी झोरे वय वर्ष 23 हे दोघे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते। एरफळे गावच्या हद्दीत एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे पुढचे चाक निखळून लांब पडले तर पिकअप गाडीच्या समोरील काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला। राजू आणि राणी यांचा विवाह अवघ्या 10 दिवसांपूर्वी झाला होता। नवऱ्या मुलीच्या हातावरची मेहंदीही उतरली नव्हती तोच काळानं या जोडीवर झडप घातली। एका क्षणात हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले। अपघाताची बातमी समजताच सडादा ढोली गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ज्या घरातून 10 दिवसांपूर्वी सनई चौघड्यांच्या सुरात वरात निघाली होती तिथंच आज पती पत्नीचा पार्थिव पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले। हा अपघात ओव्हरटेकिंगच्या नादात झाल्याचं प्राथमिक दर्शनी समोर येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।